पाहत आहात महाराष्ट्र न्यूज मराठी, एक ध्येय परिवर्तनासाठी। स्वाप संस्थेच्या सर्पमित्रांनी दिले 2 अजगरांना जीवदान। स्वाप संस्थेच्या सर्पमित्रांनी पावसाळ्यात 300हून अधिक सापांना दिले जीवदान। नागभीड तालुक्यातील मंगरुळ इथं घरात घुसलेल्या एक अजगर आणि कोळ्याच्या जाळ्यात अडकलेल्या दुसऱ्या अजगराची माहिती स्वाप संस्थेच्या सर्परक्षकांना मिळाल्यानंतर ते तातडीनं घटनास्थळी पोहोचले। वनरक्षक श्रीराम यांच्या मार्गदर्शनाखाली वनमजूर सचिन चिलबुले यांनी घरात घुसलेल्या अजगराला धानाच्या बोरीमध्ये सुरक्षितपणे पकडले। त्यानंतर सर्पमित्रांनी दोन्ही अजगरांना सुरक्षितपणे जंगलात सोडले। या दोन्ही अजगरांमध्ये एक 8 फूट लांबीचा अजगर होता, तर दुसरा 6.5 फूट लांबीचा होता। वन कर्मचाऱ्यांच्या समक्ष दोन्ही अजगर जंगलात सुरक्षितपणे सोडण्यात आले। यामुळे अजगरांना जीवदान मिळालं आणि ते जंगलात मुक्तपणे निसर्गात परतले। या पावसाळ्यात स्वाप संस्थेच्या सर्पमित्रांनी विविध गावांमधून 300हून अधिक विषारी, बिनविषारी आणि बिनविषारी सापांना पकडून जंगलात सुरक्षित ठिकाणी सोडलंय। यात नाग, मण्यार, घोणस सारख्या विषारी सापांपासून अजगर, धामण, रुका, तस्कर, धूर, नागिन, वाळा यांसारख्या बिनविषारी सापांपर्यंत विविध प्रजातींचा समावेश आहे। तसेच मांजऱ्या, रेती सर्प व फास्टर्न कॅट सेक सारख्या निमविषारी प्रजातींचेही संरक्षण करण्यात आले। या संस्थेनं सापाबद्दल अंधश्रद्धा आणि गैरसमज दूर करण्यासाठी परिसरातील 25 गावांमध्ये जनजागृती कार्यक्रम आयोजित केले। शारदा, दुर्गा, गणेश उत्सवांसारख्या दिवशी रात्री 8 ते 11 वाजेपर्यंत साप, अंधश्रद्धा व विज्ञान या विषयांवर मार्गदर्शन केले। यामुळे सापाबद्दलच्या लोकांची भीती कमी झाली आणि साप संरक्षणाबद्दल जागरूकता वाढली। सर्पदंशाचं प्रमाण कमी करण्यासाठी आणि सापांचं संरक्षण करण्यासाठी स्वाप संस्थेच्या सर्पमित्रांनी एक महत्त्वपूर्ण कार्य हाती घेतले। रात्र असो किंवा दिवस, ऊन असो की पाऊस, या सर्पमित्रांचा कोणत्याही परिस्थितीत सापांना जीवदान देण्याचा संकल्प कायम आहे। जीवेश सयाम, जीवन बुरमुले, महेश बोरकर, यश कायरकर, अमन कारकाडे, विकास लोणबले, छत्रपती रामटेके, नितीन भेंडाळे, भोलेनाथ सुरपाम, हितेश मुंगमोडे, आमिर करकाडे यांनी केलंय। सापांबद्दलची भीती, सापांबद्दलचा अंधविश्वास, सापाबद्दलचा अज्ञान, बरोबर आहे का नाही? आणि आमचा जो सापाबद्दलच्या जनजागृतीच्या जे अभियान चालवला होतो याकरताच आमचा सुरू आहे संस्थेचा की कमीत कमी, देशाला सोडून द्या, आपण देशामध्ये खोटं जाऊन काम करू शकत नाही, कमीत कमी आपल्या तरी परिसरातले लोक साप चावून मरायला नाही पाहिजे। आणि याचे मी सुंदरचे उदाहरण दे, आपल्या देशामध्ये 1 लाख लोक का मरतात? निव्वळ भीतीमुळे। आता मी याचं एक सुंदरचं उदाहरण देतो। एक BBC लंडन नावाची वाईल्ड लाईफ संस्था आहे, जे विविध प्राण्यांबद्दल विविध माहिती गोळा करण्याकरता वेगवेगळे प्रयोग